नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. वडगाव नगरपंचायत हद्दीतील बेगडे पेट्रोल पंपाजवळ माऊली ट्रॅक्टर्स नवा स्वराज माझा स्वराज नवीन ट्रॅक्टरचं मॉडेलचं लॉन्च या ठिकाणी होत आहे. 855 FE प्रोटेक्ट. तर प्रत्यक्षात या ट्रॅक्टर संदर्भात आम्ही जाणून घेत आहोत या ठिकाणी. काय सांगाल, हा जो ट्रॅक्टर आहे आज याचं लॉन्च झालेलं आहे? नमस्कार, माझं नाव संतोष लोर. आज हे जे मॉडेल प्रोटेक्ट आपल्याकडे लॉन्च होत आहे हे एकदम न्यू सिरीजमध्ये लॉन्च होत आहे. पॉवर आणि टेक्नॉलॉजी यांचा एकत्रित मेळ घालून जे नवीन सिरीज लॉन्च केलेले स्वराजनी आपल्यासाठी, त्यात तुम्हाला त्याच्या कलरपासून मेटॅलिक कलर, प्लॅटफॉर्ममध्ये फ्लॅट प्लॅटफॉर्म येतो त्याला. त्यानंतर त्याची हायड्रोलिक कॅपॅसिटी ही जी पूर्वीच्या ट्रॅक्टरला होती ती 2000 kgची होती. आता जी आलेली आहे त्याला 2500 kgची लिफ्टिंग कॅपॅसिटी वाढून आलेली आहे. त्यानंतर जे क्लच प्लेट आहे ही 12 इंचाचे सिरेमिक क्लच प्लेट आहे, त्यामुळं हे क्लच प्लेट लवकर जात नाही. त्यानंतरून त्याच्यात गिअर ऑप्शन तुम्हाला हाय लो मिडियम यासहित गिअर बॉक्स येतो तुमचा. त्यानंतर वरचा PTO 10 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स PTO अशा पद्धतीने PTO ऑप्शनही मिळतात. त्यामुळं वेगवेगळ्या इम्प्लिमेंटसाठी आपल्याला पाहिजे त्या हवे त्या स्पीडमध्ये आपण त्याचा PTOचा वापर करू शकतो. त्याचबरोबर टायर साईज जे आहे ते त्याला मागचे जे ते 16/9/28 आणि पुढचे जे टायर आहेत त्यात ते 9/5/24 आहे. त्यात मोठे टायर त्या आणि त्यामुळे काय होतं, ग्रीप पकडून ट्रॅक्टर व्यवस्थित एकदम चालतोय. तर या ठिकाणी नवा स्वराज माझा स्वराज नवीन ट्रॅक्टरचा आज लॉन्च होतोय. दिवसेंदिवस टेक्नॉलॉजी वाढत आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र म्हणलं की माझा स्वराज. या स्वराजमध्ये जे एक आता ट्रॅक्टरची साईज पाहिली एकदम म्हणजे 855 FE प्रोटेक्ट हा ट्रॅक्टर आहे. तर शेतकऱ्यांकडनं आम्ही जाणून घेणार आहोत. ट्रॅक्टरचे टायर जर पाहिले तर सर्वाधिक एकदम जबरदस्त हा आहे. तर आम्ही शेतकऱ्याकडनं जाणून घेणार आहे. काय सांगाल स्वराज ट्रॅक्टर बाबत? म्हणजे बरेचसे शेतकरी आहेत या ठिकाणी, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय की सध्या पूर्वी बैलावर शेती केली जात होती, पण आज यांत्रिक शेती झालेली आहे. जर शेती करायची असेल तर ट्रॅक्टर आवश्यक आहे. तर आता नवा स्वराज माझा स्वराज नुकताच आता एक हायटेक असं म्हणजे अत्याधुनिक टेक्नॉलॉजीसह असणारा हा जो 855 FE प्रोटेक्ट नवीन मॉडेल लॉन्च केले, त्याबद्दल काय सांगाल? काय नाव तुमचं? माझं नाव संतोष भांगरे, राहणार निगडे. माझा स्वराज दमदार स्वराज. त्याच्यामध्ये मायलेजमध्ये ना स्वराज हा 1 नंबर कंपनी आहे. आणि आता जे 855 मॉडेल आहे त्याच्यामध्ये प्लॅटफॉर्म हा एकदम आरामदायक आहे. आणि त्याच्यामध्ये लो मीडियम वगैरे त्याच्यामध्ये सिस्टीम फीचर चांगले दिलेले आहे. एकाच शेतकऱ्याकडे 5-5, 4-4 ट्रॅक्टर आहेत. म्हणजे नवा स्वराज माझा स्वराज या ट्रॅक्टरनी एक विश्वास संपादन केलेला आहे. तर बरेचसे शेतकरी आहेत. तर एकूण किती ट्रॅक्टर आहेत तुमच्याकडे? ट्रॅक्टर किती आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे एकूण 5 ट्रॅक्टर आहेत. 735 FEचे एकदम 0 मेंटेनन्स मध्ये गाड्या चालतात. लिकेज वगैरे प्रॉब्लेम येत नाही गाड्यांचे. असे धन्यवाद. बरं, का इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की माझा स्वराज जो ट्रॅक्टर आहे त्याबद्दल काय सांगाल? ऍक्च्युली आता ट्रॅक्टर घ्यायचं मागं म्हणजे गाडीचं कोटेशन वगैरे बघितलं तर कमी आहे आणि मेंटेनन्स वगैरे 0 आहे. म्हणून गाडी सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की स्वराज हा चांगला बेस्ट आहे गाडी. बरं, तर अनेक शेतकरी आहेत आणि या ठिकाणी लकी ड्रॉ पण काढण्यात येतो. आणि सर्वाधिक नवा स्वराज माझा स्वराज म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीसह म्हणजे आरामदायी, शेतकऱ्याला ट्रॅक्टर चालवला तर थकवा येत नाही अशा सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. तर या ठिकाणी मालक आहेत महेंद्र लोहर, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल, शेतकऱ्याचा उदंड असा प्रतिसाद भेटतोय तुम्हाला? आज स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधन या औचित्य साधत बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलेला आहे आणि नवीन ट्रॅक्टरचं लॉन्च झालंय. सर्वप्रथम आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे. त्यानिमित्त सर्वांना आपल्याला शुभेच्छा माझ्याकडनं. आणि आपला ट्रॅक्टरच्या शोरूमची ओपनिंग 2024 15 ऑगस्ट रोजी आपण केली होती. आज आपला दुसरा वर्धापन दिन आहे. त्या वर्धापन दिनानिमित्त तुम्हाला माझ्याकडनं सगळ्यांना शुभेच्छा.
आपण आत्तापर्यंत 2 वर्षामध्ये सगळ्यात जास्त मावळ आणि रायगड मुळशीमध्ये आपण ट्रॅक्टर विकलेले आहेत. आपण 2 वर्षामध्ये 300 ट्रॅक्टरची विक्री केलेली आहेत आणि 300पैकी आपण 200पेक्षा जास्त ट्रॅक्टर हे मावळमध्ये विकलेले आहेत. तर सगळं पूर्ण मावळतील शेतकऱ्यांचं माझ्याकडनं मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी एवढा माझ्यावरती विश्वास ठेवला आणि हा विश्वास माझ्यावरती नसून स्वराज ह्या ब्रँडवरती आहे. कमी मेंटेनन्स, योग्य दर, जास्तीत जास्त मायलेज या सर्व गोष्टीमुळं स्वराजकडे कस्टमर वळत आहे. आणि आपण तुम्ही स्वतःही बघितलं की मागच्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांनी प्रतिसाद देतो त्यावेळी आपण प्रत्येक वेळी नवीन काही ना काहीतरी गोष्टी घेऊन येत असतो. लकी ड्रॉ घेऊन येत असतो, बंपर ऑफर घेऊन येत असतो किंवा इतर वेळेस प्रत्येक सहकार्याला आपण शेतकऱ्यांना सहकार्य करत असतो, मदत करत असतो. आपण ट्रॅक्टरबरोबर इतर अवजारही विकत असतो, जसे की आपला स्वराजचा स्वतःचा रोटावेटर आहे तोही विकत असतो. आणि अशा नवीन नवीन ऑफर अजून पुढच्या काळात येणाऱ्या काळातही आपण लावणार आहोत. गणपती असेल, दसरा असेल, दिवाळी असेल, तर असंच तुमचं सगळ्यांचं प्रचंड प्रेम राहू द्यात. आणि आज आपण याच ठिकाणी जे 2 कार्यक्रम महत्त्वाचे घेतलेत, एक म्हणजे आपण लकी ड्रॉ काढलेला आहे जो आपण मागच्या वर्षी घोषित केला होता, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आपण 855 FE प्रोटेक ही नवीन सिरीजमध्ये आलेलं मॉडेल त्याचं लॉन्चिंग केलेलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे 10 ते 15 फीचर्स नवीन ॲड केलेले आहेत, जसे की प्लॅटफॉर्म असेल, त्याचबरोबर त्याच्यामध्ये डबल क्लच असेल, त्याच्यामध्ये मेटॅलिक रेड कलरमध्ये आपण तो अवेलेबल केलेला आहे जी शेतकऱ्यांची खूप मागणी होती. त्याचबरोबर त्याच्यामध्ये असे काही फीचर्स आहेत जे तुम्हाला पॉवर आणि टेक्नॉलॉजी दोन्हीचा मेळ घालून देईल आणि शेतकऱ्यांसाठी जे खरोखर उपयोगी आहेत अशा फीचर्समध्ये आपण हा ट्रॅक्टर उपलब्ध केलेला आहे. आत्ता आपल्याला हा ट्रॅक्टर आज अवेलेबल झालेला आहे. ट्रॅक्टर आपल्याला हळूहळू अवेलेबल पुढच्या 5 ते 10 दिवसामध्ये 31 तारखेपर्यंत बऱ्यापैकी ट्रॅक्टर अवेलेबल होईल. आता आपल्याकडे 4 ते 5 बुकिंग आहे, पण आपल्याकडे ट्रॅक्टर एक आज आलेला आहे. पुढच्या 4-5 दिवसात 2 ट्रॅक्टर अवेलेबल होतील. साधारणतः 8 दिवसानंतर आपल्याला हे 855 FE प्रोटेकचे सगळे जेवढे रिक्वायरमेंट आहेत तेवढे ट्रॅक्टर अवेलेबल होतील. ह्यासाठी आपल्याला प्रचंड प्रतिसाद आपल्याला मावळ, रायगड आणि मुळशीमधनं कस्टमरकडनं मिळत आहे. तर शेतकऱ्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर त्यासाठी लोन प्रोसिजर असेल किंवा त्यासाठी कोणकोणते माऊली ट्रॅक्टर्सच्या वतीनं शेतकऱ्याला सहकार्य मिळतं? आपण बघा, शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी आपण गेल्या वर्षी जे विक्रमी ट्रॅक्टरची विक्री केली होती त्यावेळेसही आपण शेतकऱ्यांना ज्या प्रकारे सहकार्य केलं होतं की आपण त्यांना सबसिडीचा लाभ करून दिला होता. आताही तसं आपण शेतकऱ्यांचे फॉर्म भरून देणे असतील, त्यासाठी त्यांना कुठल्या सेंटरमध्ये पाठवत नाही, आपण स्वतः ते सगळं कामं करून घेतो आपल्याकडं. त्याचबरोबर आपण विविध बँकांबरोबर आपले टायप आहे. आपल्याबरोबर DCB, HDFC, ICICI, इंडसइंड, सुंदरम अशा वेगवेगळ्या बँकेबरोबर ज्यामध्ये ज्यांचा सिबिल चांगला असेल, सिबिलमध्ये अडचण असेल त्याप्रमाणे आपण त्यांच्या फाईल्स काढून देतो. कमीत कमी व्याजदर आणि वेगवेगळ्या स्कीम्स आहे, उतरत्या हप्त्याचे असेल ज्याच्यामध्ये व्याज उचलता येतील. आणि आपल्याकडे जे बँकेचे सहकारी आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला अवेलेबल होतात. बऱ्याच ठिकाणी की एकदा ट्रॅक्टर घेतल्यानंतर बाकीची माहिती दिली जात नाही. आपल्याकडं ट्रॅक्टर घेतल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्यांनी त्याच्या हप्त्याचं स्टेटमेंट असेल, हप्त्याची माहिती असेल, ते आपल्याकडं आपण योग्य पद्धतीने त्याला पुरवण्याचं काम करतो. बरं, तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर? आपला माऊली ट्रॅक्टर्सचा मुख्य शाखा जी आहे ते वडगाव मावळला ह्याच ठिकाणी आपल्या बिगडे पेट्रोल पंपाच्या शेजारीच आहे, मेन हायवेला, जुना मुंबई पुणे हायवे. त्याचबरोबर ह्याच्या व्यतिरिक्त आपली शाखा रायगडमध्ये 3 शाखा आहेत, माणगावमध्ये आहे, पेनमध्ये आणि कर्जत जिल्हा रायगड याच ठिकाणी आपल्या शाखा आहेत. संपर्कासाठी तुम्ही मला स्वतः कॉल करा, महेंद्र लोर. माझा मोबाईल क्रमांक आहे 8669441473 आणि अजून एक क्रमांक आहे संतोष लोर 8329442269. आणि आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला सर्व्हिस देण्यासाठी, म्हणजे तुम्हाला ट्रॅक्टर सर्व्हिसिंग करण्यासाठी शोरूमला घेऊन येण्याची गरज नाही आहे. आपली डोअर स्टेप्स म्हणजे तुमच्या बांधावरती सर्व्हिस केली जाईल. ज्या ठिकाणी ट्रॅक्टर आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व्हिस मिळणार आहे. तर अनेक म्हणजे ज्येष्ठ शेतकरी पण आहेत, जे प्रगतशील शेतकरी आहेत. काय या नवा स्वराज माझा स्वराज या ट्रॅक्टरबद्दल काय सांगा? आता मित्र नेलेला आहे पहिला, एक नंबर ट्रॅक्टर आहे. ट्रॅक्टरचा नाद नाही करायचं कुणी, ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांनी नादच नाही करायचा, अशा पद्धती ट्रॅक्टर आहेत. त्याचबरोबर अजून मला एक माहिती सांगायची की ज्या आपल्याकडे आपले चोपडे साहेब आहेत, ज्यांनी पहिला स्वराजचा ट्रॅक्टर 14 वर्ष वापरल्यानंतर त्यांनी परत स्वराज नेला. म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की स्वराजचा अनुभव काय असतो ते चोपडे साहेब तुम्हाला सांगतील.
तर या ठिकाणी चोपडे साहेब काय स्वराज ट्रॅक्टर बद्दल काय सांगाल? स्वराज ट्रॅक्टरचं म्हणजे आम्ही 15 वर्ष झालेलं नेलेलं आहे. त्याचा नेटही आम्हाला बदलायला लागलेला नाही आणि अजून मेंटेनन्स पण आलेला नाही, त्यांची सर्व्हिसिंग सुद्धा केलेली नव्हती. म्हणून आम्ही आता त्याचे वर्ष जास्त झाल्यामुळं त्याची लाईफ वर्षांनी कमी झाल्यामुळे आम्हाला दुसरा घ्यावा लागला. एवढंच प्रश्न आहे. आणि तो पॉवर नव्हता हा पॉवर घेऊन गेलेलो. ट्रॅक्टरला आजही आम्हाला एकही नेट बदलायला लागलेला नाही आणि अजूनही तो नवीनच आहे ट्रॅक्टर, जुना ट्रॅक्टर. तर या शेतकऱ्यांच्या वास्तव प्रतिक्रिया आहेत. आपण जरा ट्रॅक्टर पाहू की हा ट्रॅक्टर जे आहे, ट्रॅक्टरचा चाक जो आहे, टायर इतके जबरदस्त आहेत, पॉवर इतकी आहे, म्हणजे हा शेतीमध्ये जबरदस्त असा हा 855 FE प्रोटेक्ट हा ट्रॅक्टर जो आहे हा शेतकऱ्याच्या पसंतीसाठी उतरलेला आहे. आणि हा एकच ट्रॅक्टर उपलब्ध झाला असेल तर तरी शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती ह्या ट्रॅक्टरला दिलेली आहे. तर माऊली ट्रॅक्टर्स नवा स्वराज माझा स्वराज ट्रॅक्टरला शेतकऱ्यांची प्रचंड अशी प्रतिसाद मिळत आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद. तर या ठिकाणी हे स्वराजचे ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी तयार ठेवलेले आहेत. चालू आहे नाही. आज या ठिकाणी आपल्याकडनं माऊली ट्रॅक्टर्सतर्फे 7 ट्रॅक्टरच्या डिलिव्हरी आहेत. आज ह्या सर्वही 7ही ग्राहकांना आपल्यातर्फे एक छोटी शुभेच्छा भेट आपण त्यांना देण्यात येणार आहे. तर ह्या सर्व शेतकऱ्यांचं माझ्याकडनं अभिनंदन आणि त्यांना ट्रॅक्टरला नवीन ट्रॅक्टर खरेदीसाठी शुभेच्छा देत आहे मी. वकील साहेब इकडनं या. जरा बघा. माऊली ट्रॅक्टर्सतर्फे गेल्या वर्षी आपण एक लकी ड्रॉ ठेवला होता की प्रथम 10 बुकिंग करणाऱ्यासाठी आपण 3 जाहीर बक्षिसं ठेवली होती. त्यामध्ये क्रमांक 1चं बक्षीस होतं. प्रथम क्रमांक येणाऱ्यास आपण कल्टिवेटर देणार होतो 9 दाती नांगर. द्वितीय क्रमांक ज्याला प्राप्त होईल त्याच्यासाठी आपण ठेवलं होतं एक फ्रीज. आणि तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस होतं की एक सर्व्हिस किट ज्याची किंमत 5,000पर्यंत राहील. तर हा आपण लकी ड्रॉ कुपनचा जो कार्यक्रम घेतला होता त्याचं वितरण आज आपण आता करतो आहे. या त्यासाठी तर हे आपण याच्यामध्ये 10 नावं आहेत. आपण सगळ्यात पहिले यातले 10 लोक जे कोण आहेत त्यांच्या नावाचं आपण यामध्ये माहिती देऊयात. तर आपण याच्यामध्ये जे बुकिंग घेतले होते गेल्या वर्षी त्याच्यामध्ये एक पहिलं बुकिंग आहे राहुल जोरी, दुसरं आहे अमर भोईर, तिसरं आहे गौरी उलावळे नावाने, चौथं आहे बबन कडाव, 5वं नाव आहे नामदेव सुतार, 6वं नाव आहे खेमण्णा राठोड, 7वं नाव आहे संतोष गायकवाड, 8वं नाव आहे सेवंती गुगले, 9वं आहे शांताराम दिवेकर, 10वं नाव आहे अश्विनी जाधव. या 10 शेतकऱ्यांनी आपल्याकडे कुपनमध्ये बुकिंग केलं होतं. त्या 10पैकी आपण 3 लोकांचे यामध्ये चिठ्ठ्या उचलणार आहोत. तर त्यामध्ये पहिलीची चिठ्ठी उचलली जाईल त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस त्या व्यक्तीला प्राप्त झालेलं असेल असं आपण धरूयात. तर आता हे सगळं आपण सगळ्यांसमोर करतो. याच्यामध्ये 10 चिठ्ठ्या आहेत. आपण आता परत एकदा दाखवूयात. त्याच्यामध्ये ह्या आपण 10 चिठ्ठ्याच टाकतो. इथे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आता ह्या 10 चिठ्ठ्या आहेत. आपण ह्या
हे ह्याच्या असते आपण ती चिठ्ठ्या काढूया. आता ह्याच्यापैकी खाली होता आता तू एक चिठ्ठी काढायची आहे. किती काढायची? एकच. काढा एक चिठ्ठी कुठली. आता आपण हे नाव अनाऊन्स करण्यासाठी काकांना बोलवतो. या नाव वाचा. पहिलं चिठ्ठी कोणाला लागलेली नाव वाचा तुम्ही. अमर भोईर यांना प्रथम क्रमांक मिळालेला आहे. आपण 2 नंबरचं बक्षीस घेऊयात. आता दुसरी चिठ्ठी. दुसरा जे गिफ्ट मिळालं त्यांचं नाव आहे नामदेव सुतार यांना 2 नंबरचं बक्षीस. या नाही ते स्वराज ट्रॅक्टर चिठ्ठी काढली त्यांची. तिसरी चिठ्ठी आहे राहुल चोरी. या 3 चिठ्ठ्या आहेत. कल्टिवेटर बक्षीस. क्रमांकाचं बक्षीस आहे. हे बक्षीस प्रेज आपण डिक्लेअर केला होता. तर आपण श्री नामदेव सुतार यांना हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं आहे. तर त्यांना आपण ते सुपूर्द करत आहोत. गरड पाहून इकडे बघा थांबा एक इथं वाजता इकडे अशा पद्धतीने पार पाडलेले आहेत. जे कस्टमर जे आलेले नाही आहेत त्यांच्या प्रोत्साहनपर आपण एक छोटं गिफ्ट देतो त्यांना. ते आपण पोहोचवलं जाईल. त्याचबरोबर एक 3ऱ्या नंबरचे जे बक्षीस द्यायचे राहिले राहुल जोरी ते थोड्या वेळात येतील. तर त्यांना आपण ते बक्षीस देऊयात. जे या कार्यक्रमासाठी परत एकदा माझ्याकडनं स्वागत आणि धन्यवाद. तर याच्यानंतरचा पुढचा जो कार्यक्रम आहे आपला हा कार्यक्रम आपल्या 855 प्रोटेक्टचं लॉन्चिंग आहे. एक आपण पुढच्या 5 ते 7 मिनटात काही लोक पोहोचतात. 5 ते 10 मिनिटामध्ये त्याचं लॉन्चिंगचा कार्यक्रम करूया. त्यासाठी थोडंसं इकडच्या आपण चेअर शिफ्ट करतोय.